नमस्कार, आपण पाहत आहात जनसमर्थन न्यूज। कालची अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी अमरावती जिल्ह्यातून येत आहे। समृद्धी महामार्गावर धामणगाव रेल्वेजवळ झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूर येथील एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जीवनी कुटुंब चंद्रपूरहून अमरावतीकडे कारने प्रवास करत होते। धामणगाव रेल्वेजवळील चेनेज क्रमांक 105 परिसरात रस्त्याच्या कडेला एक कंटेनर उभा होता। त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या कारमधील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट उभ्या कंटेनरच्या मागील बाजूस जाऊन धडकली। धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे कंटेनरमध्ये घुसला आणि वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला। या भीषण अपघातात कारमधील 5ही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। मृतांमध्ये भास्कर महादेव जीवने, महादेव शिवाजी जीवने, लताबाई महादेव जीवने, आरती भास्कर जीवने आणि अवघ्या 12 वर्षीय जिग्या भास्कर जीवने यांचा समावेश आहे। हे सर्वजण चंद्रपूर शहरातील बहुपेठ परिसरातील रहिवासी होते। या घटनेची माहिती चंद्रपूरमध्ये पोहोचताच जीवने कुटुंबियांच्या नातेवाईकांमध्ये आणि परिसरात शोककळा पसरली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे। समृद्धी महामार्गावरील हा आणखी एक भीषण अपघात असून महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। जनसमर्थन न्यूज, धामणगाव, जिल्हा अमरावती।